नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बिहार विधानसभा निवडणुकांचे आज निकाल लागले. एनडीए साठी हे निकाल काहीसे अनपेक्षित होते असं म्हणावं लागेल. तर महागठबंधनसाठी, इंडिया आघाडीसाठी हे निकाल अत्यंत धक्कादायक ठरले. बिहार विधानसभेच्या 2020 ची तुलना केली तर एनडीएला मिळालेल्या जागा या प्रचंड मोठ्या आहेत. तर दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आणि काँग्रेस यांच्या जागांमध्ये प्रचंड मोठी घट झालेली आहे. काँग्रेससाठी बिहारचा निकाल हा धक्कादायक ठरलाय. विशेषतः काँग्रेसनं मतचोरीच्या मुद्द्यावर जे रान उठवलं होतं, बिहारमध्ये जी यात्रा काढली होती, त्या सगळ्याचा विचार करता काँग्रेसला या निवडणुकीमध्ये आता जी शेवटची अपडेट आम्ही पाहिली निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर, त्याच्यामध्ये काँग्रेस 5 जागांवर लीडिंग होतं. एकाच जागेचा निकाल जाहीर झालेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त काँग्रेसला 6 जागा मिळू शकतात, पण त्या 5 जागांचा निकाल येणं अजूनही अपेक्षित आहे. सध्याच्या घडीला एकाच जागेवर काँग्रेस जिंकलेला आहे. त्यामुळे बिहारचा निकाल हा काहींना अनपेक्षित आहे. कारण जरी एनडीएला इतक्या मोठ्या जागा मिळाल्या असल्या तरी ना कुठल्या एक्झिट पोलमध्ये इतक्या जागा मिळतील असं दाखवलं गेलं होतं, ना खासगीमध्ये बोलताना भाजपच्या नेत्यांना किंवा जदयूच्या नेत्यांना सुद्धा असं वाटत नव्हतं की इतक्या जागा मिळतील. या जागा मिळाल्या. अर्थात या निकालाचं अनेक अंगांनी विश्लेषण केलं जाते. आज दुपारपासून अनेक जण आपापली मतं मांडतायत. मात्र काही मुद्दे आहेत त्या निकालाच्या बाबतीत जे महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्या मुद्द्यांवर चर्चा करणं गरजेचं आहे. त्यासाठी आता आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत मायणकर. मायणकर सर, नमस्कार. नमस्कार. काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील आपल्या सोबत स्टुडिओमधनं उपस्थित आहेत. बालाजी गाडे पाटील, आपलंही स्वागत. भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर आपल्या सोबत या चर्चेमध्ये आहेत. विनायकजी नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. नमस्कार आणि अभिनंदन तुमचं इतक्या मोठ्या यशासाठी. धन्यवाद. तुमचंही अभिनंदन. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ आपल्या सोबत या चर्चेमध्ये. तुषारजी, आपलंही स्वागत. आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, आपलंही स्वागत. विनायकजी, पहिला प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल, काय महाराष्ट्राची प्रश्नपत्रिका तुमची इतकी पक्की झाली होती का की पॅटर्न बिहारमध्ये अगदी जसाच्या तसा आणि मार्क पण 90% वर? विकासाचं काम संपूर्ण देशभर करणारा पक्ष म्हणून भाजपला पहिल्या दिवसापासून ही खात्री होती की बिहारचे लोक या वेळेला असं चांगलं बहुमत भाजपला देतील, एनडीए आघाडीला देतील. आणि विशेष करून नितीश कुमार यांच्याशी जे काही चांगल्या समन्वय होता, चांगल्या प्रकारे ते सगळे निवडणूक लढवली गेली आणि चांगले मुद्दे लोकांच्या समोर आणले भाजपनी. मोदींनी गेल्या 11 वर्षामध्ये बिहारचा जो विकास केलेला आहे आणि मोदींच्या समोर बिहारच्या विकासाचा जो एक मोठा रोडमॅप आहे, ज्याच्यामध्ये गेल्या 11 वर्षामध्ये 4 लाख कोटी रुपयांची विकास कामं बिहारमध्ये झालेत आणि पुढे कसं जायचं याचा रोडमॅप मोदीजी आणि नितीशजी यांनी पक्का केलेला आहे. त्यामुळे भाजपला खात्री होती, एनडीएला खात्री होती, नितीश कुमारजींना खात्री होती की भाजपला चांगलं यश मिळेल. थोडंसं जास्त यश मिळालंय. जनता आता भाजपच्या झोळीमध्ये भरभरून मतं टाकते, एनडीएच्या झोळीमध्ये भरभरून मतं टाकते. त्याबद्दल जनतेला खरंच अभिनंदन केलं पाहिजे, जनतेला धन्यवाद दिले पाहिजेत. आणि हे चांगलं यश भाजपला आणि एनडीएला अजून चांगलं काम करायला प्रवृत्त करेल. जे आता माननीय मोदींचं भाषण आपल्या वाहिनीवरून दाखवण्यात आलं, त्याच्यामध्ये मोदीजींनी हेच म्हटलंय की आम्ही अजून पुढच्या टप्प्यावरती बिहारला नेऊ. ठीक आहे. माझी सगळ्यांना फक्त विनंती आहे, आपापली उत्तरं फक्त थोडक्यात ठेवत, कारण नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असल्यामुळे आपली चर्चा थोडीशी उशिरा सुरू झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांना जागा मिळावी, वेळ मिळावा अशी माझी इच्छा आहे. बालाजी गाडे पाटील, ती बिहार म्हणजे भूमी मानली जाते सध्या स्पर्धा परीक्षांची. तिथे 90% 95% शिवाय पेपर सोडवले जात नाही. तुमच्या पेपरचं काय झालं? एवढा तुमचा स्कोअर खाली कसा काय आला? कविताजी, सगळ्यात प्रथम तर मला देशाचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी एवढा चांगला निकाल हा भारतीय जनता पक्षाच्या पेपरचा लावून घेतला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि भाजपचं अभिनंदन करण्यासारखं फार काही महत्त्वाचं वाटत नाही, कारण सर्व एक्झिट पोल आणि भाजपच्या स्वतः नेत्यांना देखील माहिती नसलेला निकाल हा ज्ञानेश कुमारांनी दिलेला आहे. त्यामुळे हे फक्त त्यांनाच माहिती होतं की मी किती सीट निवडून आणणार आहे. मला काही आकडेवारी या ठिकाणावरती सांगायची आहे. आता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सांगत होते की विकास वगैरे, तर मुळात जेवढे काही विकासाचे पॅरामीटर्स लावणारे इंडेक्स आहेत, त्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल किंवा त्याचा जो प्रोग्राम होता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, किंवा नीती आयोग जो भारतीय जनता पक्षानं नियोजन आयोगाचा केला, त्या नीती आयोगानं आरोग्य,
त्याच्यात 20वा नंबर आहे बिहारचा, शिक्षणामध्ये 19वा नंबर आहे, रस्ते विकासामध्ये टॉप 20च्या बाहेर आहे. तर एकंदरीत हे नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार आहे. तर इतकं विकासात पिछाडीवरती आहे. NCRBची जी आकडेवारी आहे त्याच्यात क्राईम मध्ये गेल्या 10 वर्षात 80% क्राईम तिथं वाढलेला आहे आणि तब्बल 3 कोटीपेक्षा अधिक नागरिकांनी रोजगाराच्या शोधामध्ये बिहारमधनं गेल्या 15 वर्षामध्ये स्थानांतरण केलेलं आहे. हा जर नेमका विकास असेल, याला काय म्हणायचं विकास? आणि उरला प्रश्न हाईट म्हणून सांगतो की JDUच्या एका प्रतिस्पर्ध्याची हत्या करणाऱ्या उमेदवाराच्या प्रचारार्थ देशाचे माननीय पंतप्रधान गेलेले होते. अशा ह्या जंगल राजमध्ये नेमकं कशाच्या आधारावरती भाजपला मतदान मिळालं आणि 40,000 कोटी रुपये जनतेच्या तिजोरीतले 10,000 प्रत्येक महिलेच्या खात्यावरती घाबरलेल्या नितीश कुमार आणि भाजप सरकारने टाकले. आणि समारोप करताना आकडेवारी जी सांगायची होती, आता तुम्हाला इतके अँटी इन्कम्बन्सी मध्ये जे मतं मिळाले ते फक्त निवडणूक आयोगातल्या चुकीच्या तुमच्या सोयीच्या SIR मुळे मिळाले. 2014ला मोदी लाट होती आणि 2015ला भाजप बिहारची विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळेला 157 जागा भाजपनं लढवल्या होत्या. मोदी लाटेमध्ये तेव्हा 53 जागा मिळाल्या होत्या. आता प्रचंड अँटी इन्कम्बन्सी आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा दाखवता येईल असा नेता नसतानाही आणि NDA पूर्ण विखुरलेला असताना इतके 101 जागा लढवलेल्या BJPला जर 90 जागा मिळत आहेत, हे फक्त ज्ञानेश कुमारांना करता आलं. बाकी कुठलाही विकास नाहीये. जंगलराज, स्थलांतरण आणि बेरोजगारीत बिहार देशात सर्वात खालच्या लाईनला आहे आणि 65 लाख मतदान वगळल्या गेलं. ते लोक जिवंत आहेत. त्याला कसं एक्सप्लेन करणार आहेत याची उत्तरं भाजपच्या म्हणजे तुमचा जो नॅरेटिव्ह आहे ते पुन्हा एकदा इलेक्शन कमिशनकडे निशाणा साधणार आहे, भाजपकडे निशाणा साधणार आहे. घेऊया त्याचं उत्तर भाजपकडनं. तुषार रसाळजी, थोड्याच वेळापूर्वी नरेंद्र मोदी यांनी या बिहार निवडणुकांबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं, देशाला संबोधित केलं. नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे आता काँग्रेसमध्येच फूट पडणार आहे आणि याशिवाय काँग्रेसच्या सोबत जे जे पक्ष आहेत ते प्रचंड नाराज आहेत. काँग्रेसची प्रचंड असलेली निगेटिव्हिटी या पक्षांसाठी त्रासदायक ठरते. आता कुणी काँग्रेस सोबत राहणार नाही. राहणार आहात की नाही तुम्ही काँग्रेस सोबत? तुषारजी, आवाज येतोय का माझा? हो, येतोय बोला मॅडम. बर, माझा प्रश्न ऐकू आला का तुम्हाला? नाही मॅडम, थोडंसं ग्लिच होतं. बर, मी प्रश्न पुन्हा एकदा विचारते. नरेंद्र मोदी यांनी आता भाषण केलं, त्यांचं म्हणणं आहे काँग्रेस सोबत राहिलेल्या पक्षांचं नुकसान होतंय, निगेटिव्हिटी आहे काँग्रेसमध्ये, काँग्रेसमधलेच लोक सोडून जाणार आहेत, काँग्रेस पक्षच फुटणार आहे आणि त्यांच्यासोबतचे सहकारी पक्ष सुद्धा काँग्रेसला सोडणार आहे. महाराष्ट्रामध्ये पण असं काही होणार आहे का? नाही, मगाशी जर तुम्ही पाहिलं तर माननीय संजय राऊत साहेबांनी जे सांगितलं की बिहारमध्ये जो महाराष्ट्र पॅटर्न आता राबवला गेला, म्हणजे एक प्रकारे जर तुम्ही आता पाहिलं की काँग्रेसचे जे बालाजी गाडे पाटील आहेत, आमचे मित्र सहकारी, त्यांनी जे सांगितलं हा विजय BJPचा नसून हा ज्ञानेश कुमारांचा विजय आहे. हे सगळं एक प्रकारे मॅनेज केलं गेलेलं होतं. आज जर तुम्ही पाहिलं तर गेल्या काही दिवसात जेवढेही एक्झिट पोल झालेले, कुठल्याही एक्झिट पोलमध्ये एवढ्या प्रकारे दाखवलं गेलं नव्हतं आणि स्वतः BJPचे जे लीडर्स होते त्यांना देखील एवढा भरोसा नव्हता. म्हणजे एक प्रकारे हे संपूर्णपणे सेटिंग केल्याप्रमाणे आम्हाला असं वाटतंय. आणि जसं मगाशी सांगितलं काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी, जसे विकासाचे पॅरामीटर्स असतात, जसं आरोग्य, रस्ते, शिक्षण, क्राईम रेट, यामध्ये जर पाहिलं तर बिहारचा नंबर ज्याप्रमाणे लागतोय आणि त्यानंतर जर बिहारची जनता जर अशा प्रकारे निकाल देत असेल तर एक प्रकारे हे जनतेची दिशाभूल केली गेलेली आहे. जनता कधीच त्यांच्या सोबत नव्हती. जर तुम्ही पाहिलं तर एवढ्या दिवस जर जे चालू होतं बिहारमध्ये हे संपूर्ण BJPच्या विरोधात चालू होतं आणि एक प्रकारे ही सेटिंगच आम्हाला वाटते आणि हे खूप चुकीचं चाललेलं आहे. आणि शिवसेना कायम ही संविधानाबरोबर आहे आणि संविधानाबरोबर राहणार. बरं, प्रवीण पुरो सर, निवडणुका मॅनेज झाल्या, निवडणूक आयोगानं या निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी पक्षाला मदत केली, निवडणुकांच्या मतदार याद्या, या सगळ्यावर फक्त बोट ठेवून या निकालाचं एक्सप्लेनेशन जे दिलं जातंय इंडिया आघाडीकडनं किंवा महागठबंधनकडनं, ते पुरेसं कन्व्हिन्सिंग वाटतंय का?
सातत्याने असे रड करणं बरोबर नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. गेल्या 3 महिन्यापासून राहुल गांधींनी त्या मतचोरीच्या संदर्भात मुवमेंट सुरू केले देशभरामध्ये. विशेषतः बिहारमध्ये त्यांनी SIRच्या संदर्भात जेव्हा भूमिका घेतली आणि तेव्हा पूर्ण देशामध्ये एक माहोल निर्माण झाला, एक वातावरण निर्माण झालं की खरोखर मतचोरी होते की असा प्रश्न निर्माण झाला होता. आणि गेल्या काही दिवसापासून जेव्हा प्रचारामध्ये राहुल गांधी तिकडे उतरले तेव्हा त्यांना ज्या पद्धतीने तिथे सहकार्य मिळत होतं, ज्या पद्धतीने, ज्या प्रकारे, ज्या संख्येने लोक त्यांच्या पाठीमागे दिसत होती, असं वाटत होतं की या वेळच्या इलेक्शनमध्ये, या वेळच्या निवडणुकीमध्ये वेगळं काहीतरी घडण्याची शक्यता आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांनी ही जी बाब जी आहे मतचोरीच्या संदर्भातली बाब तेवढी आवश्यक असलेली ती कॅच केलेली नाही. आणि एका बाजूला लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उमेदवारांना ती कॅच करता आली नाही की जे उमेदवार दिले त्यांना ही जी काही भूमिका जी आहे राहुल गांधींची किंवा मतचोरीच्या संदर्भात ही त्यांना पुढे करता आली नाही. विशेषतः त्यांच्यामध्ये एकोपा नव्हता. म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार जाहीर करण्याच्यासाठी झालेला विलंब असेल किंवा तिथे राजदकडून दिलेले उमेदवार जे आहेत जास्तीत जास्त यादव समाजाचे, या संदर्भात त्याची काही चर्चा होती, ती शेवटपर्यंत चर्चा कमी झाली नाही. त्याच्यामुळे लोकांमध्ये एक थोडासा रोष होता आणि त्या रोषाचा परिणाम म्हणजे याचा निकाल आपल्याला पाहता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्ताधारी पक्ष ज्या ज्या ठिकाणी असतात, म्हणजे केंद्रात असेल, राज्यात असेल, ही एक बाब जी आहे ती सत्ताधारी विशेषतः मोदी आणि नितीश कुमार यांनी प्रामुख्याने सांगितली की जर केंद्रामध्ये सत्ता आपली असेल आणि राज्यामध्ये आपली सत्ता जर असेल तर आपल्याला अधिकाधिक विकास करता येऊ शकतं. ही बाब जी आहे ती प्रामुख्याने लोकांच्या मनावरती बिंबवली गेली. आणि याशिवाय महिलांसाठी जेव्हा 10,000 रुपये इतकी एवढी वाटली गेली, याचा परिणाम मध्य प्रदेश पासून, महाराष्ट्रापासून आपण पाहतो. आणि तो परिणाम नाही म्हणताना आपली काहीतरी म्हटलं तरी त्याचा परिणाम निश्चितच झालाय. आणि आता या मतदारांसाठी जवळपास 13,500 कोटी इतके पैसे आता बिहारमध्ये संपलेले आहेत. हा वजावाटा काढणार कुठून, हा शेवटी प्रश्न आहेच की. आता अशा पद्धतीने जर मतं मिळवली जात असतील आणि दुसऱ्या ठिकाणी मतचोरीचा प्रश्न जो आहे तो सातत्याने या पद्धतीने बिंबवला जात असेल, आपण एका पॉझिटिव्ह स्टेज मध्ये गेला पाहिजे. राहुल गांधींनी ज्या प्रकारे, राहुल गांधी आणि तेजस्वी यादवनी ज्या पद्धतीने प्रचार करायला पाहिजे होता, तिथे सुविधा किंवा वेगवेगळ्या प्रकल्पांच्या संदर्भात त्यांनी चर्चा करायला पाहिजे होती. त्याच्याऐवजी त्यांनी मतचोरीचं सतत त्यांनी हॅमरिंग केलं आणि ते लोकांना खरं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी लोक होती त्या सगळ्यांनाच पटलं असं नाही. हे आजचा जो निकाल जो आपण पाहतो, हा निकाल पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की लोकांना ह्या सगळ्याच गोष्टी मानवलेल्या नाहीत आणि न मानवल्यामुळे हा निकालाचा आजचा परिणाम दिसतोय. बर, 2 प्रश्न आहेत. जयंत माइन तुमच्याकडे येते बालाजी गाडेपाटील, पण जयंत माइनकरांना विचारायचे 2 प्रश्न. एक म्हणजे आता त्यांनी जो म्हटला की मुद्दे नॅशनल साठी लढण्याचे मुद्दे आणि असेंब्ली इलेक्शनसाठी, म्हणजे देशपातळीवर जे मुद्दे वापरायचे आणि राज्य पातळीवर जे मुद्दे वापरायचे, गफलत होतीये का काँग्रेसची, सहयोगी पक्षांची याच्यामध्ये? म्हणजे वोट चोरीचा मुद्दा भले नॅशनल इलेक्शनसाठी महत्त्वाचा ठरेल, संविधान बचावचा मुद्दा लोकसभेसाठी महत्त्वाचा ठरेल, पण तेच मुद्दे जर विधानसभेमध्ये आणले तर कदाचित ते यशस्वी होत नाही. कळायला उशीर होतोय का हे काँग्रेसला? असं नाहीये. याचं कारण असं आहे की लोकसभेच्या वेळेस मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार यामध्ये लाडली बहना, लाडकी बहीण आणि इथे 10,000 रुपये देणं, म्हणजे तिथे मला वाटतं 1250 मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्रात 1500 आणि आता बिहारमध्ये 10,000, या रेशोनुसार जर देशातल्या सुमारे 110 कोटी मतदारांच्या पैकी स्त्रिया सुमारे 50 ते 55 कोटी असतील, त्याच्याहून कमी असू शकतात, जास्त असू शकतात, आणि त्यातल्या ज्यांच्या परिवाराचं इन्कम 2.5 लाखाहून कमी आहे सर्व नियमानुसार जर का करायचं झालं तर अशा सुमारे 25 ते 30 कोटी असतील. यांना सुद्धा जर का याच स्कीम मध्ये 2024च्या लोकसभेत जर इन्क्लूड केलं असतं, जेव्हा त्यांना 1500, 1250 किंवा तुम्हाला बिझनेस उघडण्याकरता 10,000 आत्ता देतोय, पुढे कदाचित 2 लाखापर्यंत वाढवू उर्वरित 2 वर्षात, 5 वर्षात, अशा प्रकारचं तेव्हा दिलं असतं तर लोकसभेचे सुद्धा परिणाम वेगळे दिसले असते. आणि या 3 राज्यांचा अनुभव पाहता 2029च्या लोकसभेमध्ये संपूर्ण देशाकरता
अशा प्रकारची पूर्ण आपलं कॉफर्स खाली करणारी एखादी स्कीम, पैसा आणायचा कुठून हा जो प्रश्न आता, अशा प्रकारची स्कीम ही नक्की येणार आणि त्याच्यासाठी इतर स्कीम बंद केल्या जातील, परंतु आमच्या नवीन स्कीम आणून आम्ही फक्त सत्तेवर येणं एवढंच महत्वाचं आहे. जर का या तीनही राज्यांच्या प्रशासनाकडून जर का माहिती काढली तर लक्षात येईल की या तीनही स्कीम जगवण्याकरता इतर किती वेलफेअर स्कीम पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत तर आपल्याला लक्षात येऊ शकेल. बरं, आता प्रश्न असा आहे की तेच मध्य प्रदेशमध्ये झालं, तेच महाराष्ट्रामध्ये झालं, तेच बिहारमध्ये झालं, बालाजी गाडे पाटील, असं जर असेल या योजनांच्या बाबतीमध्ये तर काँग्रेसनं उत्तर काय शोधलं? कारण जर तो भाजपसाठी यशस्वी फॉर्म्युला ठरतोय असं वाटत असेल तर त्याला काहीतरी काउंटर द्यायला पाहिजे. काँग्रेसची भूमिका इथं काहीशी गोंधळाची दिसते, जे महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसलं. तुम्ही म्हणता भाजप ही ही पैसे देऊन मतं विकत घेऊ पाहते आणि दुसरीकडे तुमच्या जाहीरनाम्यांमध्ये सुद्धा पैसे देण्याचं आश्वासन होतं. ही गोंधळाची भूमिका आता पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी कमी होईल का? नाही, याच्यामध्ये कविताजी विषय असा आहे की काँग्रेस जे प्रॉमिसेस करतं ते मतदान मिळवण्यापुरतं नसतं. आता निवडणुकीच्या तोंडावरती 10,000 देण्याचं नेमकं लॉजिक काय, याचं कोणत्याही भाजपच्या प्रवक्त्यानं नेत्यानं याच्यात नेमकं कोणतं सक्षमीकरण, कुठला उद्योग 10,000मध्ये कोणता उद्योग या देशामध्ये एवढ्या प्रचंड महागाईमध्ये उभा राहतो, हा एक महत्त्वाचा विषय. आणि जो मागे प्रश्न विचारला आपण की काँग्रेसनं स्थानिक मुद्दे घेतले नाहीत किंवा काँग्रेस आणि इंडिया आघाडी युनायटेड नव्हती, हे जे काही भाजपचे लोक किंवा याच्या अगोदर जे भाजपचे प्रवक्ते बोलले ते म्हणाले, मला त्यांना उत्तर द्यायचं आहे की कदाचित सर आपण बिहारमधली प्रचार कसा चालला ते पाहिलं नसेल. इंडिया आघाडी ही युनायटेड होती. या उलट मोदींच्या सभेमध्ये बऱ्याच ठिकाणी नितीश कुमार नव्हते, मोदींच्या रॅलीमध्ये नितीश कुमार नव्हते आणि नितीश कुमारांच्या रॅलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक नव्हते आणि अगदी मॅनिफेस्टो सुद्धा 26 सेकंदामध्ये दाखवण्यात आला आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा सुद्धा तुमच्याकडे नव्हता आणि सगळं विस्कळीत कुठं होतं तर एनडीए मध्ये होतं. आणि विकासाचे भाषणाचे मुद्दे अगदी मोदीजींच्या सभांपासून ते तुम्ही स्थानिक नेत्यांच्या सभांपर्यंत तुम्ही पहा किंवा अगदी अमित शहांच्या काय होते, अमित शहा आले आणि बांगलादेशी घुसखोरांवरती बोलून गेले. मोदीजींचे सुद्धा आपण भाषणं पाहिली ते तसेच आहेत. या उलट बिहारच्या स्थानिक आरोग्य, वीज, स्थानांतरण जे मोठ्या प्रमाणावरचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, महिला सुरक्षेचा प्रश्न असेल, नोकरीचा असेल, सरकारी नोकऱ्यांचा असेल आणि वाढत चाललेल्या गुन्हेगारीचा असेल, ह्या संदर्भाने हे जे स्थानिक लोकांचे मूलभूत प्रश्न होते या मुद्द्यावरती आम्ही लढलो. पण अंतिमतः मला समारोपाकडे या बाईटच्या येताना असं सांगायचंय की महाराष्ट्रातला कविताजी निकाल लागला त्यावेळेला 10 पैकी 7 लोक या शॉक मध्ये होते की आम्ही ज्यांना मतदान दिलंच नाहीये ते निवडूनच कसे काय आले. अगदी त्याच प्रकारे आजचा सुद्धा तोच निकाल आहे. आणि जे राहुलजी म्हणाले होते की बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न आणला जाईल आणि महाराष्ट्राचा विकासाचा पॅटर्न न्यायच्या ऐवजी महाराष्ट्रातला मतचोरीचा, मतांवरती डाका टाकण्याचा पॅटर्न हा बिहारमध्ये नेला आणि त्याचाच हा निकाल आहे. जर तुम्हाला म्हणायचं असेल की आमच्या मागे जनमत नव्हतं तर मोदीजींच्या सभा पहा, खुर्च्या रिकाम्या पहा आणि राहुलजींच्या, प्रियंकाजींच्या, तेजस्वी यादवांच्या सभा आणि रॅली पहा. वोटर अधिकार यात्रेपासून तुम्हाला दिसून येईल की किती प्रचंड गर्दी होती, ती कुठे गेली गर्दी. पण सभांमधली गर्दी काय मतांमध्ये परिवर्तित होतेच अशी नाही ना. राज ठाकरेंच्या सभांना जेवढी गर्दी होते तेवढी मतं त्यांच्या उमेदवारांना मिळत नाही, त्यामुळे तो काही क्रायटेरिया नाही असू शकत. एक मिनिट, मला 30 सेकंदात तुमच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. हा क्रायटेरिया नाहीये, तुमच्या मताशी मी सहमत आहे. पण मला हे सांगायचंय की ज्या क्रायटेरियावरती फ्री अँड फेअर इलेक्शन व्हायला पाहिजे त्या क्रायटेरियामध्ये बसणारी बिहारची निवडणूक आयोगाने टाकलेली मतदार यादी नव्हती आणि तिथं 65 लाख लोकांची जी नावं वगळल्या गेली ती सुद्धा नव्हती. त्यामुळे फ्री अँड फेअर इलेक्शन झालं नाही. चला, मला एक ब्रेक घ्यायचा, पण आंबेकरजी मला एक छोटासा प्रश्नाचं उत्तर द्या, कारण तो प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय. 10,000 रुपये देणं म्हणजे आता हे बिहारमध्ये 10,000 रुपये, महाराष्ट्रामध्ये ते 1,500 रुपये होते, लाडकी बहिणाच्या मध्य प्रदेशमध्ये ती एक रक्कम होती. प्रश्न असा आहे की ही योजना गेम चेंजर ठरतीये भाजपसाठी किंवा भाजप ज्या ज्या राज्यांमध्ये इतर पक्षांसोबत लढते त्या तिथे, आणि तुमचा फायदा 2 अर्थांनी आहे. एक तर महिलांचं मतदान त्याच्यामुळे वाढतंय आणि ते भाजपला जाते असं एक म्हटलं जाते, अर्थात त्याच्यासाठी स्टॅटिस्टिक्स नाहीये, अंदाज आहे हा सगळा राजकीय विश्लेषकांचा. दुसरीकडे या योजनेवर विरोधकांना कोणतंही स्ट्रॉंग काउंटर शोधता येत नाहीये, त्यामुळे ही योजना सगळ्याच राज्यांमध्ये भाजपसाठी गेम चेंजर ठरतीये ना.
मोदीजींनी 2002 मध्ये जेव्हा पहिल्यांदा ते मुख्यमंत्री झाले 2001 साली, त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी कन्या केळवणी नावाची योजना आणली. नितीश कुमारांनी 2007 साली कन्या सायकल योजना आणली. त्यानंतर त्यांनी कुमारी ज्या बिहारमधल्या आहेत त्यांच्यासाठी शिक्षणाची योजना आणली. मोदींनी पण गुजरातमध्ये तशी योजना आणली. एनडीएचं पूर्ण वुमन एम्पॉवरमेंटचं जर आपण रेकॉर्ड पाहिलं तर ही योजना हा त्यातला एक आत्ताचा भाग आहे. परंतु गेले 11 वर्ष मोदीजी प्रत्येक गोष्टीमध्ये वुमन एम्पॉवरमेंटचं काम करतात. ती उज्ज्वला योजना असेल, आवास योजनेमधलं घर महिलांच्या नावाने करणं असेल, त्यानंतर महिलांना त्यांच्या खात्यामध्ये त्यावेळेला हे लागलं होतं लॉकडाऊन त्यावेळेला पैसे देणं असेल, महिलांना प्रेफरन्स देणं हा एनडीए सरकारचा, मोदी सरकारचा प्राधान्यक्रम आहे. त्यातली ही योजना आहे. ही योजनेचा पहिला हप्ता 10,000 रुपयाचा आहे. ते म्हणतात की 10,000 रुपयात कुठला बिझनेस येतो. जी मोदीजींनी स्ट्रीट वेंडरसाठी योजना चालवली त्यात सुद्धा 10,000 रुपये दिले होते. त्याच्यामध्ये 3.5 बाकीच्या सगळ्या योजना अशा काही निवडणुकीच्या तोंडावर नव्हत्या. निवडणुकीच्या काही दिवस अगोदरच योजना असते. मला तुम्हाला टोकायचं नाही आंबेकर साहेब. अहो ते निवडणुकीच्या तोंडावरतीच का 15 वर्ष झालं सत्तेत आहात, तुम्हाला अगोदर का वाटलं नाही महिलांना सक्षम करावं? जे हातावरचं पोट आहे, अहो तुम्हाला हे हातावरलं पोट मतदानाच्या 2 महिने आधी का दिसलं? आचारसंहिता लागण्याच्या अगोदर का नाही दिसलं तुम्हाला? ही सुरुवात आहे. त्यांना 1 लाखापर्यंत कर्ज देण्याचं किंवा मदत करण्याचं या आणि ते महाराष्ट्रातले 2100 कधी देणार आहात तुम्ही? बोलू नका, कधी देणार आहात? मध्ये बोलू नका. तुमच्या वेळेला मी मध्ये बोललो का? ऐका तुम्ही मध्ये बोलू नका. 10,000 तुम्ही निवडणुकीच्या अगोदर का दिले? मध्ये बोलू नका. तुम्ही जर बोलत असाल आंबेकरजी असं नाही, ऐकून घ्या. त्यांचा काय मुद्दा साधा प्रश्न आहे सर. माझं बोलणं होऊ दे ना. सर त्यांच्या वेळेला मी मध्ये बोललो कंटिन्यू ठेवा. माझा 30 सेकंदाचा प्रश्न आहे. आधी का दिले आणि महाराष्ट्रातले 2100 कधी देणार? चला दोनच प्रश्न आहेत. ओके रसा सर थांबा जरा, त्यांना बोलू देत. रसा सर थांबा जरा, त्यांना बोलू देत. हा बोला आंबेकरजी. तर मी असं सांगतोय की वुमन एम्पॉवरमेंटचं काम हे गेले 11 वर्ष चालू आहे. नितीश कुमारांनी 2007-8 पासून केलेलं आहे. त्यातलाच हा भाग आहे. निवडणुकीच्या आधी का दिला हा प्रश्न ते विचारू शकतात. पण ज्या वेळेला ती योजना तयार झाली त्यावेळेला दिलं, त्याच वेळेला मध्य प्रदेशात दिलं, त्याच वेळेला महाराष्ट्रात दिलं, त्याच वेळेला बिहारमध्ये पण दिलं. ठीक आहे, आम्ही आता हा योगायोग समजून घेतो की निवडणुकीच्या 2 महिने अगोदरच एकदम विमेन एम्पॉवरमेंट होते, कारण त्यांच्या खात्यामध्ये काही हजार टाकल्यानंतर ती विमेन एम्पॉवरमेंट होते. ही विमेन एम्पॉवरमेंटची नवी डेफिनेशन आता अवघ्या देशानं समजून घ्यावी असं आपण धरून चालू, कारण 3-3 राज्यांमध्ये योगायोग तर होऊ शकत नाही ना. त्यामुळे विमेन एम्पॉवरमेंटची नवीन डेफिनेशन आहे. ठीक आहे, याच्यावर चर्चा करूयात. एक छोटासा ब्रेक घ्यायचा, ब्रेक नंतर परत लगेच येतोय. पाहत रहा लक्षवेधी. घुटना, कंधा या कमर, चाहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर जाणारे शिल्पकार राम सुतार यांच्या घरी जाऊन भेट घेणार असून राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. भाजपचे हर्षवर्धन चालुक्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले. धाराशिवच्या उमरगा नगराध्यक्ष पदासाठी हर्षवर्धन चालुक्य यांनी अर्ज भरलाय. उमरगाचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित केलं. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर रोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय. शहरातील माजी नगरसेवक आणि खासदार सुनील तटकरे यांचा अत्यंत निकटवर्तीय यदुराम पडवळ यांनी सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. पडवळ यांच्या प्रवेशामुळे रोह्यात शिंदे गटाची ताकद वाढली. नाशिकला आधुनिक शहर करणारे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकसित करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिलं. नाशिकमध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं असून नाशिकचा कायापालट होणार आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं. आमदार रवी राणांचा अमरावती जिल्हा दौरा आहे. तर दौऱ्यामध्ये राणांनी चांदूर बाजारात चाय पे चर्चा केली. आगामी निवडणुकीबाबत सामान्य नागरिकांचा कौल घेतला.
स्थानिक निवडणुकीत कुणाला सोबत घ्यायचं हे त्यावेळी ठरवू, जिल्हा आणि मनपा निवडणुकीवेळी भूमिका स्पष्ट करू, असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं. अखेर महाराष्ट्र काँग्रेसचं ठरलंय. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडी नाही. मनसे आणि एमआयएम सोबत काँग्रेस आघाडी करणार नाही, अशी माहिती जय महाराष्ट्राला सूत्रांनी दिली. सोलापुरात भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपचे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलाय. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ऍक्शन मोडवर आहे. पुण्यातील पशुसंवर्धन विभागाच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई केली असून हवेलीतील सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या बडे यांना निलंबित करण्यात आलं. मंत्री बावनकुळेंनी निलंबनाचे आदेश दिले. रायगडमध्ये शिवसेना वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली, अशी माहिती माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी महाडमध्ये पत्रकार परिषद घेताना दिली. नगराध्यक्ष पदावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घोषणा करणार आहेत. माजी आमदार दिलीप माने यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी माजी आमदार दिलीप माने यांची भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला. चंद्रपूर भाजप आमदार बंटी बागडिया यांना धक्का बसलाय. चिमूर मतदारसंघातील भाजप लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बिहारचा रणसंग्रामाचं उत्तर मिळालेलं आहे. एनडीए जिंकलंय आणि इंडिया आघाडी महागठबंधनला बिहारमध्ये बरीच पिछेहाट सहन करावी लागली. यातल्या विविध मुद्द्यांवर आपण बोलतोय. प्रवीण पुरोसर, आता मुद्दा असा आहे की भाजपसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची ठरली. त्याचं कारण असं आहे की भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून बिहारमध्ये समोर आलेला आहे एक. आणि आता जो सगळ्यात मोठा मुद्दा या अनुषंगाने येणार आहे की जर जागा जास्त भाजपच्या असतील तर मुख्यमंत्री कुणाचा. खरं तर भाजपनं या वेळेला नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं नव्हतं. जरी भाजपचे नेते मुलाखतींमध्ये वारंवार सांगत होते की नितीश कुमारांच्या चेहऱ्यावरच आम्ही निवडणूक लढलेली आहे, तरी त्यांनी जाहीरपणे असं म्हटलेलं नव्हतं. याचं कारण काय होतं? अंदाज होता या सगळ्याचा म्हणून की भाजपकडनं आता नितीश कुमारांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर आणण्यावर प्रश्नचिन्ह उभं ठाकलंय. एक स्पष्ट आहे, भारतीय जनता पक्षाला हे ठाऊक होतं की नितीश कुमार यांचा चेहरा समोर असेल तर त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो, हे त्यांना चांगलं पक्क ठाऊक होतं. ओके. आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये नितीश कुमार यांना बरोबर घेऊनच ही निवडणूक लढवली पाहिजे अशी सुरुवातीपासूनची चर्चा भारतीय जनता पक्षामध्ये होती. आता बिहारमध्ये ज्यांच्याकडे जबाबदारी होती ते विनोद तावडे हे तिथे सारी व्यवस्था पाहत होते. आता तुम्ही जर पाहिलं तर लक्षात येईल की सर्वाधिक जागा घेऊनही आमचा मुख्यमंत्री होईल असं ते आताही बोलत नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की एनडीए एकत्र बसेल आणि आम्ही ते ठरवू. कारण सगळ्यात महत्वाचं असं आहे की आजही भारतीय जनता पक्ष असो किंवा राजद असो, यांच्या समोर नितीश कुमार यांची छबी एक कायम स्वरूपाची आहे. गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम असेल की त्यांच्याविषयी असलेली एक आत्मीयता असेल, त्यांच्या पाठीमागे कुठल्याही घोटाळ्याची चर्चा नसेल, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या जमेच्या बाजू भारतीय जनता पक्षाला बसलेले आहेत. त्याच्यामुळे तात्काळ नितीश कुमार यांना दूर करून तिथे सत्ता हासिल करणं, तिथे मुख्यमंत्री दुसरा देणं हे भारतीय जनता पक्षाला सहज शक्य नाही. त्यांना जरी जास्त अगदी 7-8 जास्त जागा जरी मिळाल्या असल्या तरी भारतीय जनता पक्ष या घडीला तात्काळ असा निर्णय घेऊ शकत नाही की मुख्यमंत्री आमचाच असला पाहिजे. केंद्राची अशी जर भूमिका घेतली तर भारतीय जनता पक्षाला त्याचा सर्वात मोठा फटका याच्यापुढे बसू शकतो. कारण नितीश कुमार हे अतिशय महत्वाकांक्षी नेते आहेत. त्यांनी आताही लालू प्रसाद यादव यांच्याबरोबरही सत्ता चालवली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांना सहजासहजी दूर करणं भारतीय जनता पक्षाला या घडीला शक्य नाही. केंद्रातली गणित केंद्रात कसं आहे की आज भारतीय जनता पक्ष बिहारमध्ये ज्या पोझिशन मध्ये आलाय ती पोझिशन लक्षात घेता केंद्रामध्ये त्यांना आता जनता दल युनायटेड कडून जे मिळणार जे सहकार्य जे आहे, राष्ट्रीय जनता दलाकडून मिळणार जे सहकार्य जे ते आणखी वाढणार आहे आणि केंद्रामध्ये त्यांची मजबूती आणखी वाढेल. हे खरं आहे. त्याच्यामुळे हा निर्णय घेताना भाजपला कदाचित थोडीशी अडचण होऊ शकते. निश्चितच. ओके.
आंबेकर सर, प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की मगाशी तुम्ही जेव्हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं तेव्हाही तुम्ही विकासाबद्दल बोललात. तुमचे सगळे नेते इन्क्लुडिंग पंतप्रधान जेव्हा या निकालाबद्दल बोलतात तेव्हा सगळे विकासाबद्दल बोलतात. महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये दिसला असं म्हणत असताना एक फरक मात्र प्रामुख्याने दिसतोय. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा जितका जोरकस होता, विशेषतः बटेंगे तो कटेंगे सारखे नारे दिले गेले होते, तशा नाऱ्यांची गरज बिहारमध्ये का भासली नाही? हिंदुत्वाच्या मुद्द्यापेक्षा विकासाचा मुद्दा, म्हणजे ही स्ट्रॅटेजी मधला चेंज आहे की बिहार पुरता चेंज होता? हिंदुत्वाचा मुद्दा हा भाजपचा आत्मीय मुद्दा आहे. तो काही स्ट्रॅटेजीचा निवडणुकीपुरता मुद्दा नाही. त्यामुळे तो मुद्दा एका ठिकाणी घ्यायचा दुसऱ्या ठिकाणी घ्यायचा असं काही होत नाही. बिहारमध्ये हिंदुत्वाचं वातावरण चांगल्या प्रकारचं आहे आणि त्यामुळे तो काही मुद्दा वेगळा असा मांडावा लागला नाही. ते ऑटोमॅटिकली लोकांनी समजून घेतलं. बिहारचे लोक हे पण धार्मिक आहेत बऱ्यापैकी, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम तिथे आला नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, विकासाच्या मुद्द्याला महत्व दिलं एवढ्यासाठीच आहे की जो व्हिजन मोदींचा 2047चा भारताला विकसित भारत देश बनवण्याचा आहे त्याच्यामध्ये बिहारचं योगदान मोठं असणार आहे. बिहारचं सुद्धा योगदान महत्वाचं असणार आहे आणि त्या दृष्टीने आता ते जास्त करून विकासावरती या बिहारच्या निवडणुकीमध्ये बोलले आणि त्यांच्या मनामध्ये रोडमॅप आहे म्हणून ते बोलू शकले. बर, रसाळ सर सॉरी, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की मगाशी जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर तुम्ही काहीसं वरवरचं दिलं, पण मला आता तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न हा आहे की सातत्यानं आता हा नॅरेटिव्ह पुढे येतो की जे पक्ष, जे स्थानिक पक्ष, जे प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील त्यांचं नुकसान होतंय, त्यांना जास्त जागा मिळत नाही. काँग्रेसचं स्वतःचं तर नुकसान होतंय पण त्या पक्षांचं सुद्धा नुकसान होतंय आणि त्याला काँग्रेसचं नेतृत्व, काँग्रेसची सध्याची कार्यशैली हे सगळं जबाबदार आहे. मुळात या सगळ्याशी तुम्ही सहमत आहात का या नॅरेटिव्हशी? आणि याचा काय परिणाम होईल बाकीच्या पक्षांवर जे प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत आहेत, इन्क्लुडिंग तुमचा पक्ष? आता जो तुम्ही मला प्रश्न विचारला त्या प्रश्नाशी मी जरा पण सहमत नाहीये. कारण की तुम्ही जर इतिहास पाहिला तर बीजेपी बरोबर जेवढेही स्थानिक पक्ष गेलेले आहेत ते पक्ष संपलेले आहेत. त्या पक्षाला संपवण्याचं काम बीजेपीनी त्यांच्याशी स्वतः युती करून केलेलं आहे. आणि आता जसे बीजेपीचे प्रवक्ते बोलत होते की हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे, पण कोणत्या पक्षांना संपवले असं तुम्हाला वाटतं? एक्झाम्पल द्या ना, कोणत्या पक्षांना संपवले भाजपनं? मला एक सांगा, महाराष्ट्रामध्ये आमचे लहान भाऊ म्हणून बीजेपीच होते ना, मोठा भाऊ आम्हाला बोलायचे, स्वतः बाळासाहेबांकडे यायचे, बाळासाहेबांचे पाय धरायचे. जेव्हा स्वतःवरती मुख्यमंत्री असताना तुम्ही जर पाहिलं तर गुजरातमध्ये जेव्हा स्वतः मुख्यमंत्री होते, गोधरा हत्याकांड झालं, बाकीच्या गोष्टी झाल्या, स्वतः अटक होण्याची परिस्थिती होती, त्यावेळेस बाळासाहेबांचे पाय कोण धरायला आले होते? त्याच्यानंतर जेव्हा पंतप्रधान व्हायचं होतं तेव्हा बाळासाहेबांचे पाय धरायला कोण आले होते? आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही त्यांना सपोर्ट केला. पंतप्रधान झाल्यावरती आमचा पक्ष फोडण्यासाठी सर्वात पहिले हीच लोक होती. आज जर तुम्ही पाहिलं तर आमच्या पक्षाच्या ज्या 2 फळ्या केल्या गेल्या आहेत हे फक्त आणि फक्त बीजेपीने केलेलं आहे. आणि प्रत्येक राज्यात जिथेही ते जातील, जिथेही गेल्यावरती ज्या राज्यातले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांच्याशी युती करतील, त्यांना संपवतील आणि स्वतःचा पक्ष वाढवतील. पण मी तेच म्हणते ना की एक तुमचंच उदाहरण तुम्ही देताय, बाकी अशी कुठे उदाहरणं आहेत की बीजेपीनं बाकीच्या पक्षांना संपवलेत म्हणून? मी कविता रसाळ सर एक मिनिट, रसाळजी मी सांगतो, भारतीय जनता पक्ष देशामध्ये ज्या ज्या राज्यात स्थानिक घटक पक्षांसोबत युतीमध्ये गेला तिथल्या पक्षाला संपवलं आहे. पंजाबचं उदाहरण घेऊया, शिरोमणी अकाली दलाचं. त्याचबरोबर अशी असंख्य उदाहरणं देता येतील. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं उदाहरण आहे. त्याचबरोबर आता जे शरद पवारांचं नाही, अजित पवार आता सोबत आहेत, त्यांच्या एकतर अजित पवारांवरती गाडीभर पुराव्याचे आरोप केले. ते पुराव्यांचे आरोप, पण अजित पवारांचा पक्ष हा काही भाजप सोबत गेलेला पक्ष नव्हता, त्यांनी आता गेलेले शिवसेना. असे ही 2 हातच्या काकणाला आरसा कशाला, ही 2 समोर पण अजित पवारांचा पक्ष संपला असं कसं म्हणता येईल? विधानसभेमध्ये तर आले की व्यवस्थित जागा घेऊन. अजित पवारांचा संपला नाही, कविताजी सहमत आहे. नाही रसाळ सर, अजित पवारांचा पक्ष या निवडणुकीमध्ये उलट निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्यांनी पुनरुज्जीवित केलेला आहे. त्यामुळे कविताजींचं बरोबर आहे, ज्यांना 8-9 जागा येतील गद्दारीनंतर असं महाराष्ट्र म्हणत होता आणि त्यांच्याही पक्षातली लोक बोलत होते. त्या अजित पवार गटाला आणि शिंदे गटाला, गटच म्हणेल मी,
महाराष्ट्रामध्ये 50च्या पुढे नेण्याची किमया बिहारसारखी साधली, त्यामुळे ते निश्चित संपलेले नाहीयेत, पण भविष्यामध्ये नक्की भाजप त्यांना संपवून टाकेल. माझं म्हणणं एवढंच आहे की ती लाईन म्हणताना त्याला काही फार उदाहरणं देता येत नाहीयेत. रसाळजी बोला. माझा मुद्दा तुमचा आहे की तू भाजप सोबत कोण गेलं आणि कोण संपला हा प्रश्न तुम्हाला नाही विचारलाय. मी तुम्हाला हा विचारतेय की काँग्रेस सोबत जाणाऱ्या पक्षांना जागा मिळत नाहीये, त्यांची अधोगती होते, हा जो आरोप होता, याला काय उत्तर आहे? राहणार आहात की नाही तुम्ही काँग्रेस सोबत जर हे नॅरेटिव्ह असेल तर? जे पक्ष संविधानाबरोबर आहेत त्यांच्याबरोबर आम्ही राहणार. संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस असो दुसरा कुठलाही पक्ष असो आम्ही त्यांच्या सोबत जाणार. बरं, चला विनायक आंबेकरजी, याच्यावर तुम्हाला काही बोलायचंय का? अजिबात बोलायचं नाहीये, फक्त मला एक आवर्जून सांगायचंय. आज सकाळी 12 वाजेपर्यंत काँग्रेसचे अनेक प्रवक्ते, मी काही डिबेटमध्ये होतो, अतिशय छातीठोकपणे महागठबंधनचं सरकार येणार म्हणून सांगत होते. त्यावेळेला त्यांचा निवडणूक आयोगावर कुठलाही आक्षेप नव्हता आणि दुपारनंतर जसे निकाल बदलले तसं त्यांनी लगेच निवडणूक आयोगाचं अभिनंदन काय काय गोष्टी सुरू केल्या. मला फक्त एक शेर त्यांना सांगायचं आहे की तुमच्या चेहऱ्यावरती धूळ आहे पण तुम्ही आरसे पुसत बसलाय. कधीतरी स्वतःचा उम्र भर गालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, आईना साफ करता रहा, असं येते. करेक्ट, असं आहे. आणि तसंच त्यांचं वर्तन चाललंय. मला वाईट वाटतं की कुठलाही पक्ष आपल्या पराभवानंतर स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे, जे भाजप नेहमी करतो. लोकसभेमधल्या महाराष्ट्रातल्या सेटबॅक नंतर आम्ही जे आत्मपरीक्षण केलं त्यामुळे आम्ही विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकलो. तेच त्यांनी करायला पाहिजे, पण ते करत नाही. त्यामुळे तुम्हाला जो मुद्दा तुम्ही मगाशी मांडला तो मांडावा लागला की काँग्रेस बरोबर गेले तर पक्ष संपतील बाकीचे. मला आंबेकरांना उत्तर द्यायचं यामध्ये की सकाळी 6 वाजतापासून मी विविध चॅनल्सवरती आहे. निकाल सुरुवात होण्याच्या आधीपासून मी सांगतोय की, आणि निवडणुकीच्या आधीही सांगतोय, आजही आणि उद्याही आम्ही सांगू, आमचे नेतेही तेच बोलतायत की मतदार याद्यामध्ये घोळ आहे, निवडणूक आयोग भाजपच्या हातचं भाऊलं आहे आणि ह्या सगळ्या निवडणुका मॅनेज आहेत. फक्त निवडणुकांमध्ये सहभागी होणे हा लोकशाहीतला महत्त्वाचा भाग आहे आणि आम्ही सहभागी होतोय, निवडणूक आयोगाच्या विरोधातही लढतोय. मला एकच विचारायचंय की तुमचे नेते नितीन गडकरी, आशिष शेलार आणि अनुराग ठाकूर यांनी बोगस मतदान आहे म्हणून पत्रकार परिषदा घेतल्या, त्यांनी विधानं केली. ते खोटं बोलतायत का? आम्ही खोटं बोलत असू ठीक आहे, ते खोटं बोलतायत का? सांगा आंबेकरजी. SIR बिहार मध्ये नाही, गडकरी साहेब खोटं बोलतायत का सांगा. नितीन गडकरी खोटं बोलतायत का? अनुराग ठाकूर खोटं बोलतायत का? आणि आशिष शेलार खोटं बोलतायत का? वन लाईन उत्तर द्या, भरकटू नका. नेत्याचं विधान त्या नेत्याला विचारायचं असतं. ते तुमच्या पक्षाचे नाही आहेत का? ते सोडला का? गडकरी तुम्ही कोणत्या पक्षाचे प्रवक्ते आहेत मला माहिती नाही. तुम्ही भाजपचे प्रवक्ते आहेत ना? रसाळ सर एक मिनिट. रसाळ सर, आंबेकरजी तुम्ही भाजपचे प्रवक्ते नाहीयेत का? मला मग सॉरी मी तुम्हाला विचारलं त्याबद्दल. आहे भाजप पक्षाच्या धोरणांविषयी मग गडकरी भाजपमध्ये नाहीयेत का? नितीनजी नाहीयेत का भाजपमध्ये? व्यक्तीच्या कुठल्याही स्टेटमेंट वरती मी बोलू शकत नाही, ते माझं काम नाही. व्यक्ती म्हणून स्टेटमेंट होतं का त्यांचं? व्यक्ती म्हणून स्टेटमेंट होतं का? आशिष शेलार व्यक्ती म्हणून बोलतायत का? म्हणजे तुम्ही आता थोड्या वेळ रसाळ सर एक मिनिट, म्हणजे भाजपची शिस्त वगैरे हे जे काही तुम्ही फुगा रंगवलेला आहे हा खोटा आहे तुम्ही मान्य करताय ना? म्हणजे तुमचं नियंत्रण नाहीये गडकरींवरती, शेलारांवरती, अनुराग ठाकूरांवरती, बरोबर आहे? वाचाळवीर आहेत का ते तिघ जण? ते वाचाळवीर आहेत का तिघ जण? ते वाचाळवीर आहेत का? हो का नाही? मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा, भाजपची काळजी आम्ही करू. मी तुमचा विचारतो, तुमचा गोंधळ दिसतोय मला. रसाळ सर एक मिनिट ऐका ना. रसाळ सर प्लीज विनंती आहे. गडकरीजी, आशिष शेलार आणि अनुराग ठाकूर हे वाचाळवीर आहेत आणि भाजपच्या लाईनवर काम करत नाहीत आणि ते त्यांचं वैयक्तिक विधान होतं. या मतावर तुम्ही ठाम आहात का तुमच्या? G23 म्हणून जे काँग्रेसचे नेते होते त्यांनी सांगितलं राहुल गांधींना बाजूला करा. तुम्ही जर सच्चे भारतीय, तुम्ही खरे भाजपाई असाल ना तर पळून जाऊ नका. 56 इंचचा सीना आहे ना. ऐका, एवढा मोठा विजय असताना सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले. राहुल गांधींना बाजूला मी मुद्द्यावर येतो कविताजी. परत माझ्या 3 मुद्द्यात त्यांनी उत्तर द्यावं की जे 3 G23चं उत्तर त्यांनी द्यावं, मग मी त्यांचं उत्तर देतो. G23 म्हणून सिनियर लीडर राहुल गांधींना अध्यक्ष करू नका म्हणून आडवे पडले, म्हणून राहुल गांधींना अध्यक्ष न करता मल्लिकार्जुन खरगे हे कॉम्प्रोमाइजचे अध्यक्ष वयाच्या 83व्या वर्षी मान्य करा ना. कॉम्प्रोमाइज का नाही?
तुमच्यात मान्य करा शिस्त ना. आहे का नाही तुमच्यात? मला बरं, हे ठीक आहे. मान्य मी करून म्हणतो दाखवा ना आमचे तुम्ही. काही असं समजा आमच्यांना काही कळत नाही, तुमचे G23 हुशार आहेत ना, विषयी तुम्ही बोलत नाही. संघशिस्तीमध्ये शिकलेले आहेत ना, मग ते गडकरीजी, आशिष शेलारजी, G23 विषयी तुम्ही गडकरी, बोलत आशिष नाही ती शेलारजी चला. ह्यांचं काय, हे वाचाळवीर आहेत का? ते ते खोटं सगळे बोलतात का सज्जन नेते मतचोरी आहेत, झाली ते म्हणून? काँग्रेसमधले जुने फार नेते आहेत. दमछाक होती त्यांचं रवींद्रजी तुम्ही का त्यांची. ऐकत नाही? तुमचा पक्ष हा एका म्हणजे याचा अर्थ तुम्ही हे जर मान्य त्यांना- होतंय कविताजी चला. की बिहारचा निकाल हा मतचोरीवरचा अजिबात मान्य आहे होत तर नाही. आहे. ठीक आहे, ठीक आहे. चला आंबेकरजी, आपण पुढे जाऊयात. मला वाटतं मला प्रवीण पुरोजींना विचारावं लागेल. प्रवीण सर, आता प्रश्न असा आहे की मतचोरीचा मुद्दा तर वारंवार सांगितला जातो, पण तो मतदारांना कन्व्हिन्स होताना दिसत नाही. रादर जी आकडेवारी आता माझ्याकडे आहे ती मला काहीशी शॉकिंग वाटली. मतदानाची किती जागा निवडून आल्या ते आपण पाहिलं, पण मतदानाची जर आकडेवारी पाहिली, किती मतं मिळाली आहेत प्रत्येक पक्षाला, तर 2020 आणि 2025च्या तुलनेमध्ये आता जी इलेक्शन कमिशनने दिलेली आकडेवारी त्याच्यानुसार तरी खूप मोठा फरक दिसत नाहीये. म्हणजे भाजप आणि जेडीयूच्या मतांमध्ये जेमतेम 3 ते 4% वाढ झालेली आहे आणि आरजेडी आणि काँग्रेसच्या मतांमध्ये मिळून 1% कमतरता झालेली आहे, पण जागांमध्ये मात्र प्रचंड बदल झालेला आहे. आता ही जर परिस्थिती असेल आणि दुसरीकडे वोट चोरीचा आरोप होत असेल, तर यातनं काहीतरी कन्व्हिन्सिंग नॅरेटिव्ह आला पाहिजे ना. फक्त वोट चोरी होते असं सांगून कसं काय जमेल? ते कसं काय मतदारांना पटेल की होते म्हणून, आणि मग जो काँग्रेसचा नॅरेटिव्ह आहे तो कसा पटेल? हे खरी गोष्ट आहे की ह्या वेळच्या इलेक्शन मध्ये जे निवडून आले त्यांना साधारणतः 80 उमेदवार असे आहेत की त्यांच्या मतांची जी काही बढवती आहे ती अतिरिक्त त्यांना फक्त मिळाली, ती 5,000च्या पर्यंत गेलेली आहे. हो, एवढ्या कमी मताधिक्याने ते निवडून आलेत. याचा अर्थ काही प्रमाणात काँग्रेस आताही काँग्रेसने सुरू केलंय की ही मतं जी आहेत ती मतचोरीचा हा प्रकार आहे वगैरे हे सांगायचे प्रयत्न आहे. पण मधल्या काळामध्ये एसआरआयच्या संदर्भात जेव्हा चर्चा सुरू झाली अख्ख्या देशभर बिहारच्या एसआरआयच्या संदर्भात, तेव्हा सुमारे 65 लाख इतके मतदारांची नावं या एसआरआयमुळे बाजूला गेली अशी जी काही चर्चा झाली, त्याचा एक परिणाम, आपण काहीतरी म्हटलं त्याचा एक परिणाम या निवडणुकीवर झालेला दिसतोय. ही जर कदाचित मतं आली असती तर त्याचा काही परिणाम एक विरोधकांसाठी एक सपोर्टेड झाला असता का, तर निश्चितच त्याचा विचार करता येऊ शकतं. दुसरी गोष्ट आपल्याला एक पाहता येईल, म्हणजे एक गंभीर बाब म्हणजे कविता आपल्याला सांगता येईल की मगाशी जयंतरावांनी सांगितलं की 10,000 रुपये, 1,500 रुपये, 1,200 रुपये या पद्धतीने जर तुम्ही रेवडी वाटत गेलात तर आपल्या महाराष्ट्रामधली परिस्थिती आज अशी आहे की शिवभोजनचे पैसे द्यायला गेल्या 6 महिन्यामध्ये आपण शिवभोजनचे 10 रुपयाचं जेवण जे गरीबाचं, त्या शिवभोजनचे पैसे आपण गेल्या 6 महिन्यापासून देऊ शकलो नाही. आपण आनंदाचा शिधा यावेळेला देऊ शकलो नाही. ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे प्रामुख्यानं आपल्या महाराष्ट्रामध्ये. आरोग्याचा निधी आहे तो सरसकट 1.5% कमी झालाय. आपण बघितलं शिक्षणाचा जो निधी आहे तोही जवळपास 2.5% खाली आलाय. या सगळ्या आपण बाबी लक्षात घेतल्या तर एक गंभीर बाब आहे की सतत तुम्ही रेवडी वाटत गेलात, ज्यांची सत्ता तो रेवडी वाटेल. मग विरोधकांनी करायचं काय? विरोधक तर अशा पद्धतीने पैसे वाटू शकणार नाही. म्हणजे आमच्या टॅक्सचा पैसा आपण मतदारांना वाटायचा आणि आपल्याला त्याचा फायदा करून द्यायचा. हे जे काही आता आपल्या नव्याने आपण पाहतोय गेल्या काही काळापासून महाराष्ट्र मध्य प्रदेश पासून ते आता बिहारच्या नंतर तर आणखी मोठ्या गतीने जाईल. कदाचित पंतप्रधानांनी सांगितलं आता पुढचे इलेक्शन येणार आहे ते पश्चिम बंगालचे येणार आहे, तिथेही आम्ही पूर्ण ताकदीने उतरू असं ज्यावेळेस जेव्हा सांगितलं, ही ताकद म्हणजे आर्थिक ताकद आहे. म्हणजे पक्षाकडे पैसे आहेत पण सरकारचे असलेले पैसे, केंद्रामधले असलेले पैशांचा वापर करायचा आणि तिथे रेवडी वाटायची, आपले मतं आपल्याकडे घ्यायची. ही जी काही बाब आहे ती अतिशय गंभीर आणि घातक आहे. आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीला ती म्हणजे चालना देण्याच्या ऐवजी परिस्थितीला मारणारही आहे. या बाबी आपण प्रत्येकाने लक्षात घेतल्या पाहिजे. लोकांपर्यंत हे गेलेलं नाही. हे जर लोकांपर्यंत जर गेलं म्हणजे सामान्यतः तुम्हाला मला कळेल, पण महिलांसाठी ते जर आपण काय करायचं की घरात माणसांना भुकेला ठेवायचं आणि मग त्यांना 10,000 रुपयाची रेवडी द्यायची, सहज कोणीही या मतांसाठी पुढे येईल आणि सातत्याने असं जर सुरू राहिलं तर आपल्या ह्या लोकशाहीला हे सर्वात घातक बाब ठरेल. पण पुन्हा जयंत सर, माझा प्रश्न तोच आहे ना की हे जरी किती खरं असलं तरी याचा काउंटर नॅरेटिव्ह कुठे शोधता आलाय काँग्रेसला? ना तो मध्य प्रदेशमध्ये शोधता आला, ना तो महाराष्ट्रामध्ये शोधता आला, ना तो इकडे बिहारमध्ये शोधता आलाय. एक तुमच्या प्रश्नातच एक थोडासा मला एक ॲडिशन करावं असं वाटतं. हे काउंटर नॅरेटिव्ह शोधण्याची ताकदच काँग्रेसमध्ये नाहीये हे मी मान्य करतो. काँग्रेसवाले कदाचित मान्य ते त्यांनी करूही पण नाहीये. याचं कारण असं आहे की हा काउंटर नरेटिव्ह तुम्ही सत्तेवर असाल तरच तुम्हाला शोधता येतो. हा प्रकार कसा आहे जो आता थोडंसं
प्रवीण बोलला ते वाक्य बरोबर आहे. सत्तेवर तुम्हीच आहात, तुम्ही टॅक्सचा गोळा करणाराच पैसा घ्यायचा, इतर स्कीम बंद करायच्या, नवीन स्कीमचं नाव द्यायचं, एकदम लमसम देऊन टाकायचं आणि जे सांगितलं अगदी आधीच्या अनेक प्रवक्त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर 5 वर्ष नाही केलं तरी चालतंच आहे एक प्रकारे. आत्ता आम्ही तुम्हाला दिलं त्याच्यावर हे तर 5 वर्ष निघून गेली. याच्या पलीकडे याच्यामध्ये काहीही होत नाहीये. जे त्यांनी आता यादी सांगितली की काय तो शिवभोजन थाळी मग असं असेल तर मग काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्ष ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत असं म्हणायचं का आपण? हो अगदी बरोबर आहे. ते ट्रॅप मध्ये स्वतःची सुटका नाही करून घेता येत आहे. बिलकुल ते ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत. काही प्रमाणात साऊथ इंडियन स्टेट्स सोडले तर तेलंगणा, कर्नाटका, तमिळनाडू, केरला हा जो एक बेल्ट आहे हा बेल्ट सोडला तर अगदी आंध्र सुद्धा नाही या ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत. ज्याच्या हाती ससा तो पारधी अशी एक मराठीत म्हण पण आहे. असं आहे बालाजी गाडे पाटील, आता प्रश्न असा आहे की त्यांनी साऊथचा उल्लेख केला की या रेवड्या वाटणं किंवा वस्तू वाटणं हे काय साऊथ मध्ये नवीन नव्हतं, तिथे सत्ता पालट होत राहिले. मग असा काय प्रॉब्लेम आहे की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये, बिहारमध्ये, मध्य प्रदेशमध्ये याचं उत्तर शोधता येत नाहीये? बरं, मी मगाशी जे म्हटलं तेच तुमचा गोंधळच होताना दिसतोय की याला विरोध करायचा की याला सपोर्ट करायचा. कविताजी, आम्ही अजिबात गोंधळलेलं नाहीयेत. आमचं स्पष्ट आहे, आम्ही जे काही देतो ते फक्त निवडणुकीपुरतं देत नाही. या देशामध्ये वेलफेअर स्कीम ज्याला म्हणतो त्या काँग्रेसनं प्रचंड आणल्या. संजय गांधी निराधार योजना असेल किंवा विधवांसाठीची पेन्शन योजना असतील, पण त्याचा निवडणुकीचा अजेंडा बनवायचा आणि निवडणुकीच्या तोंडावरती फक्त एकदा काहीतरी टाकायचं आणि नंतर परत सगळं बंद करायचं, हे आम्ही करत नाही. ह्या सगळ्या चर्चेमध्ये मोदीजींच्या कर्जमाफी जेव्हा तुम्ही दिली होती ती निवडणुका समोर ठेवूनच दिली होती. लक्षात घ्या की जी कर्जमाफी जी दिली होती 72,000 कोटीची मनमोहन सिंगांच्या नेतृत्वामध्ये, ती कर्जमाफी या देशातल्या कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठीची होती. तशा प्रकारची कर्जमाफी मोदीजींना करता आलेली नाहीये देशव्यापी. मला एक मुद्दा सांगायचा कविताजी, तो राहून जाऊ नये महाराष्ट्राच्या जनतेला. मोदीजी म्हणाले की काँग्रेस ही मुस्लिम लीगी झालेली आहे. मला एक आठवण करून द्यायचं, आंबेडकर या ठिकाणावरती आहेत. मुस्लिम लीगच्या सोबत युती करून सरकार स्थापण्याचा इतिहास हा जनसंघ भाजपचा आहे आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे संस्थापक त्यांचे त्या मुस्लिम लीगच्या सपोर्टवरतीच अर्थमंत्री होते. त्यामुळं मुस्लिम लीग आणि भाजप यांचं जवळचं नातं आहे. समारोप करतो. जे म्हणाले होते आंबेडकर की आम्ही महिला सक्षमीकरण केलं, मी काही आकडेवारी बिहारची पाहिली की काय महिला सक्षमीकरण झालं, तर यामध्ये द क्विंटचा रिपोर्ट आहे 89,000. मुस्लिम लीगचा जो उल्लेख केला मला सांगा काय झालं? म्हणजे तिकडे MIM ला 4 जागा मिळतात, पण मुस्लिम यादव हा ज्यांचा वोट बेस आहे असं म्हणताय, त्या RJD आणि काँग्रेसला मात्र जागा मिळत नाहीत. 1 जागा जेमतेम मिळते. मुस्लिम मतदार गेला का तुमच्यापासून दूर? नाही, मला हेच सांगायचंय की बिहारमध्ये ज्या पद्धतीनं SIR निर्माण करून 65 लाख मतं वगळण्यात आले, 65 लाख भागिले 243, 26,700 प्रति मतदारसंघामधलं मतदार उदाहरण म्हणून घेतलं तर इतकं मतदार हा वगळण्यात आलाय. ती लोक स्वतः येऊन समोर सांगत होती की आम्ही जिवंत आहोत. त्यामुळं कुठल्या जाती धर्माची लोक कुठं गेली हा मुद्दाच नाहीये. इथली सगळी प्रोसेसच चुकीची आहे. आणि मग मुद्दा धर्माचाच विचारायचा असेल तर अख्ख्या बिहारच्या निवडणुकीमध्ये भाजपचं हिंदुत्व एकदम झोपलेलं दिसलं. सोयीनं कसं काय हिंदुत्व भाजप वापरतं ते सुद्धा कळत नाही. तरी पण सीमांचल सारख्या भागामध्ये जिथे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे, जिथे मुस्लिम मतदारांची संख्या महत्वाची ठरते निवडणुकीच्या निकालामध्ये, तिथेही भाजप जिंकलं ना, तिथं काँग्रेसला तिथेही काही करता आलं. मला कविताजी आपल्या प्रश्नाचं उत्तर मला पुराव्यानिशी द्यायला आवडेल की या संदर्भानं सीमांचल मधल्याच एका मतदाराला राहुलजींनी जी 6 तारखेच्या मतदानाच्या अगोदर दिल्लीमध्ये ज्याला हायड्रोजन बॉम्ब म्हणून जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात तिथले काही मतदार एक उदाहरण म्हणून सादर केले. ते सीमांचल मधले काही मुस्लिम वोटर होते, काही दलित वोटर होते. अहो त्यांचे नावच नाहीयेत. आमचा वोटरच 65 लाख वगळून टाकलाय, आमचा टक्का वाढेल कसा? आणि आता जे तुम्ही म्हणालात की आम्ही 32 टक्क्यावरनं 31 टक्क्यावरती आलो, 1% वोट कमी झाले आणि आमचं 31% जे वोट कमी झाले ते वोट कमी झालेलं नाहीये, ते आमचं वाढलेलं आहे. 65% 7
5,42,42,00,000मध्ये बरोबर, 65 total मतदान लाखांचं वाढलं किती होतं? 65 लाखांची पर्सेंटेज किती होतं? माझं गणित इतकं चांगलं नक्कीच यांच्या एवढं नाहीये, त्यामुळे 30% काय परत हेच तर आमच्यामध्ये तुमची जोडा. गडबड होते ना. ऐका गणित जर तिथे राजकीय हा, तेच पक्षांचं सगळ्यात सांगतोय. चांगलं पाहिजे, तिथे हा, तर तुमचं तर गणितच ते- चांगलं नसेल तर कसं काय नाही, होणार? काय होतं मॅडम, यांचे उत्तर आधी लिहिलेले आहेत आणि गणितही फिक्स आहे. बघा म्हणजे त्यामुळे आम्ही मग मी चुकतोय. मगाशी म्हटलं की नाही, तुमचं स्कोअर फार कमी आहे, हा, 90 बरोबर आहे ना. टक्क्यांवर गेले. स्कोअर फिक्स आहे हो, स्कोअर फिक्स आहे. हा, तुम्ही स्कोअर गणित फिक्स आहे. नीट करत कविताजी, नाही. मी बोलू आंबेकरजी का? बोला. SIR बद्दल ते खोटी माहिती सांगतायत दादांत. हा. SIR ज्या Counter करा, वेळेला sir. पहिली पुराव्यानिशी. यादी प्रसिद्ध झाली, आता मला बोलू द्या, मध्ये बोलू नका. SIR ज्या वेळेला पहिली यादी प्रसिद्ध झाली, त्यानंतर 65 लाख लोकांची मतं वगळली गेली. त्यानंतर फॉर्म 6 द्वारे 23.5 लाख मतं ही वाढवली गेली पुन्हा, आणि 3.5 लाख मतं पुन्हा वगळली गेली. त्यामुळे फॉर्म 6 हा त्यांच्याकडे पर्याय होता, त्यांनी तो वापरायला पाहिजे होता. ज्या वेळेला ते आधी 6 महिने वोट चोरी होते असं म्हणतात, त्यावेळेला ते 6 महिने काय झोपले होते का? त्यांचे बूथ लेवल जे एजंट होते ते काय करत होते? ठीक. वोट चोरी झाली त्यावेळेला ते बूथवर नव्हते का? काँग्रेसकडे माणसं उरली नाहीत का? इलेक्शन संपल्यावर नाहीच उरली हो नाही उरली, आंबेकरजी. नाही उरली, नाही खरंच नाही उरली, उरली, नाही सगळी उरली. तुमच्याकडे माणसं आली. नाहीये. आता राहिले गेलेली पण माणसं येतील नाहीये असं नरेंद्र काँग्रेसकडे. मोदींनी सांगितलंय. कुठे काँग्रेसकडे राहिली आहे? नाहीये. नाही, हा? आपण हे जी काम- काय राहिली ती पण आता नरेंद्र मोदी सांगतात पक्ष फुटणार आहे हो, आणि ते आता येणार आहेत. कुठे माणसं ठेवली आहेत तुम्ही आणि आता वरती त्यांना प्रश्न विचारताय? चला, मला वाटतं बिहार निवडणुकांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रावर याचा काही फारसा परिणाम जरी होणार नसला या निकालांचा, तरी देशभरासाठी हा निकाल खूप महत्वाचा आहे. कारण एक मुद्दा जो या चर्चेमध्ये खूप प्रकर्षानं आला की एखादी योजना जी मतदारांवर प्रचंड प्रभावशाली होऊ शकते, हे माहीत असताना ती योजना निवडणुकांच्या फक्त काही दिवस अगोदर जाहीर करणं, त्यामुळं मतदानाची टक्केवारी वाढणं आणि मतदान एका बाजूला झुकणं, हे जर ठरवून होत असेल तर ते गंभीर आहे आणि त्याचा विचार सगळ्यांनी करायला हवा. पण दुर्दैवानं ही लोकशाहीची प्रक्रिया आहे, त्यामध्ये चूक काही आहे असं काढता येत नाही आणि जोपर्यंत मतदारांना याची जाणीव होत नाही तोपर्यंत हे मुद्दे निकालात निघत नाहीत. राजकारणाच्याच पायरीवर जर विचार करायचा झाला तर काँग्रेसला सुद्धा या अशा योजनांना आपण काय उत्तर द्यायचं जर आपण सत्तेमध्ये नसू, याची उत्तरं काही काळानंतर का होईना शोधावी लागतील. जर गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष राहिला तर सत्ताधारी पक्षाला या पक्षाला हरवणं फारसं सोपं कठीण जाणार नाही आणि कदाचित ते बिहारमध्ये आपल्याला दिसलेलं आहे. बिहार निवडणुकांचे अधिकाधिक अर्थ निघतच राहतील जसजसं या निवडणुकांचं आणखीन चित्र जे आहे किंवा आणखीन आयाम जे आहे ते समोर येतील त्यानुसार. पण आत्ताच्या घडीला मात्र बिहारची निवडणूक ही काँग्रेससाठी प्रचंड मोठा धक्का ठरलेली आहे, तर भाजपसाठी अनपेक्षित का होईना पण मोठा रिझल्ट घेऊन चेहऱ्यावर हास्य घेऊन आलेली आहे. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. वेळ कमी असला तरी बऱ्याचशा मुद्द्यांना स्पर्श करता आला. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि यानंतर या चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.